भास्कर केंद्रे हे पोलीस गेल्या 15 वर्षांपासून परळीमध्ये. त्यांच्याकडे 15 जेसीबी, 100 राखेचे टिप्पर आणि तेथील मटका व्यावसायिकाबरोबर त्यांची भागीदारी. सुरेश धस यांचा आरोप. परळीमधील हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रेंकडून त्यांच्यावरील आरोपांचं खंडन. केंद्रेंचे वकील सदावर्तेंशी बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल. केंद्रेंकडून माझ्याकडे साधे टायर देखील नसल्याचं स्पष्ट. एबीपी माझा ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचा रात्री भगवानगडावरच मुक्काम. मुंडे आज भगवानगडावरती पूजा करणार. आज मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहतील. तिघे भेटणार असल्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, असाही प्रश्न उपस्थित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज पुरंदरचा दौरा. शिंदेंची आज पुरंदर तालुक्यातल्या सासवडमध्ये जाहीर सभा. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. अधिवेशनामध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकासह 12 आणि 4 नवीन विधेयकं मांडली जातील. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 भागामध्ये. पहिला भाग 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी तर दुसरा भाग 10 मार्च ते 4 एप्रिल. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. आज संयुक्त अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषण. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल. शिवसेनेकडून पडद्यामागे ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात. एबीपी माझाला वरिष्ठ सूत्रांची माहिती. उदय सामंत यांच्या खांद्यावरती ऑपरेशन टायगरची जबाबदारी. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हुसेन दलवाई यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. मुक्तागिरी बंगल्यावरती झाली भेट. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट. नवी दिल्लीमध्ये झालेल्या सदिच्छा भेटीमध्ये संघटनात्मक मुद्द्यांवरती चर्चा. भाजपचे नेते किरीट सोमय्या आज नाशिकमध्ये मालेगावचे बांगलादेशी नागरिकांच्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेट. मुंबईत जिल्हा नियोजन समितीची बैठक. बांगलादेशी रोहिंग्यांचा प्रश्न बैठकीमध्ये मांडला. याला रोखण्यासाठी समिती नेमली जाणार. मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती. मनोज जरांगेंची उपोषण स्थगित करण्याची घोषणा. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार. आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई होईल, जरांगेंचा इशारा. ओबीसीच्या वरचं नाही, ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मंत्री आणि त्यांच्या पोरांना सोडायचं नाही, जरांगेंचा इशारा. सुरेश धस, बजरंग सोनावणे यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट. सरकारकडून मध्यस्थी करण्याचा सुरेश धस यांचा प्रयत्न. नेते नुसते व्यासपीठावरती येतात आणि जातात. सुरेश धस, बजरंग सोनावणेंना जरांगेंचा टोला. सरकारला बेईमानी करायची नसेल तर आरक्षण द्यायला 1 दिवस सुद्धा लागणार नाही. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. मुंबईमध्ये आंदोलन करण्याचे दिले संकेत. वंशावळ समिती पुन्हा एकदा गठीत करा. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकऱ्या द्या. तसंच मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या. मनोज जरांगे यांची पुन्हा एकदा मागणी. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रोश. न्याय मिळाला नाही तर इथेच आत्महत्या करणार. विजयाबाई सूर्यवंशी यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा. राज्य सरकार सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा जीव जाण्याची वाट बघतंय का? सरकारला त्यांच्या आईचा आक्रोश दिसत नाहीये का? सोमनाथ सूर्यवंशींना न्याय कधी मिळणार? सचिन खरात यांचा सरकारला प्रश्न. आज संतोष देशमुख हत्याकांडामधील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी संपणार. सुदर्शन घुलेला बीडच्या विशेष न्यायालयामध्ये हजर केले जाईल. पुढील सुनावणीच्या नंतर पोलीस कोठडीच्या संदर्भात निर्णय होईल. सामाजिक कार्यकर्ते फैजान अन्सारी यांची आकाश कनोजियाला 11,000 रुपयांची आर्थिक मदत. सैफ अली खानवरती हल्ला केल्याच्या संशयावरून आकाशला करण्यात आली होती अटक. आकाशच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली. परीक्षा केंद्रावरती बुरखाबंदीची मागणी. धर्मामध्ये हस्तक्षेप आणि गैरसंविधानिक ऐन परीक्षेच्या वेळी नितेश राणेंच्या मागणीमुळे विद्यार्थी संभ्रमात पडू शकतात. आमदार रईस शेख यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंची भविष्यामधली भूमिका अजूनही अस्पष्ट. मुंबईतल्या मेळाव्यामध्ये आगामी निवडणुकांच्या संदर्भात ठोस भूमिका जाहीर नाही. आगामी निवडणुकांबाबत राज ठाकरेंनी राखला संभ्रम कायम.
अर्धवट माहितीच्या आधारावरती राज ठाकरेंचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न भाजपनं कधी सुद्धा तडजोडीचे राजकारण केलं नाही. भूमिका बदलल्याच्या आरोपावरून मंत्री आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवरती पलटवार. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मांडलेली भूमिका बरोबर, त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात मी ठाम. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएम बाबत घेतलेल्या भूमिकेचं काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून समर्थन. 5 महिन्यामध्ये नेमकं काय झालं की भाजपच्या पारड्यामध्ये मतदान गेलं, धानोरकर यांचा सवाल. उशिरा का होईना राज ठाकरे सत्य बोलले, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा राज ठाकरेंना टोला. सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली असून कोटा सुद्धा वाढवलाय, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती. सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राज्यामध्ये प्रथमच राज्य आरोग्य धोरण जाहीर होणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. तर भविष्यामध्ये आरोग्य पर्यटन ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीनं काम करण्याच्याही आंबेडकरांच्या सूचना. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे कार्यालयांसाठी 4066 नव्या आधार किटचं वाटप केलं जाईल. 10 फेब्रुवारी रोजी वाटप करण्यात येणार असल्याची तंत्रशिक्षण मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांची माहिती. जीबीएस रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी अकोला प्रशासन सध्या सज्ज. मेडिकल कॉलेजमध्ये विशेष वॉर्ड तयार, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून दिले जातील. सातारा जिल्ह्यामध्ये जीबीएसचे 4 संशयित रुग्ण, 15 वर्षांखालील 4 मुलांवरती उपचार. 4ही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. पुण्यामधल्या जीबीएसच्या आजाराचा फैलाव हा पाण्यामुळे झाला, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. बुलढाण्यामध्ये होणाऱ्या केस गळतीचा आणि दृष्टीदोषाचा संबंध नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन. बुलढाणा केस गळती प्रकरणामध्ये आज आयसीएमआरचा अहवाल येईल, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. भाजपमधील निलंबित माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कौतुक. भाजपसाठी नवीन 1000 सदस्यांची नोंदणी केल्याबद्दल केला सन्मान. नागपूरमध्ये सोयाबीनला 4892चा हमीभाव असताना मिळतोय फक्त 4000 रुपये प्रति क्विंटल दरामागे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत. छत्तीसगड सीमेच्या जवळ असलेल्या नक्षलवाद्यांच्या अंतिम बालेकिल्ल्यामध्ये अवघ्या 24 तासामध्ये पोलिसांनी उभारले मदत केंद्र. 1000 C60 कमांडोंसह 25 BDS टीमचे परिश्रम. अभिनेते रमेश देव मार्गाचा नामकरण सोहळा संपन्न. रमेश देव यांच्या 96व्या जयंतीच्या निमित्ताने मार्गाचं नामकरण. कलेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आनंद देणारा दिवस. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मुंबईमधील कांदिवलीच्या इच्छापूर्ती गणेशाचं जल्लोषामध्ये आगमन. मंडळाकडून काशी विश्वनाथ कुंभ मेळाव्याचा साकारण्यात आलाय देखावा. विद्युतीकरणाला 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे उत्सवासाठी मध्य रेल्वे सज्ज. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून नवीन जिंगलसह लोगो सुद्धा लॉन्च. नवी मुंबईमधील खारघर ते पेंधर मेट्रोच्या फेऱ्या आणि गती सुद्धा वाढणार. प्रवाशांना दिलासा. मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी. कल्याणच्या निळजे रेल्वे ब्रिजच्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल. शिळफाट्याकडे जाणाऱ्या ब्रिजवरून हलक्या वाहनांना एंट्री, मात्र एकेरी मार्ग असल्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या पोलिसांच्या सूचना. माघी गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती आणि मूर्तींच्या विसर्जनावरती बंदी. हायकोर्टाचा निर्णय. पीओपीच्या संदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचं काटेकोर पालन करण्याचे सुद्धा निर्देश. चेंबूरमध्ये मेट्रो पिलरचा काही भाग हा रहिवासी इमारतीवरती कोसळला. चेंबूरच्या सुमन नगरमधली घटना. वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणची घटना. चॉकलेटचं आमिष दाखवून 3 वर्षाच्या मुलीचं अपहरण. मुंबईतल्या वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली धक्कादायक घटना. 24 तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यामध्ये पोलिसांना यश. पालघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2 दिवसांमध्ये पॉक्सोच्या अंतर्गत 2 गुन्हे दाखल. 2 दिवसांमध्ये 2 अल्पवयीन विद्यार्थिनींवरती लैंगिक अत्याचार. 16 वर्षीय आणि 15 वर्षीय विद्यार्थिनीवरती अत्याचार.
पुण्यामध्ये शाळेच्या 100 मीटर अंतरामध्ये असलेल्या पानटपऱ्यांवरती कारवाई, पानटपरी धारकांवरती गुन्हा दाखल. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आदेश. पार्किंगच्या नावाखाली बनावट पावती बुक छापून लाखो रुपयांची वसुली. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधला प्रकार, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 5 ते 6 जणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. पोलीस घटनास्थळी दाखल होताच सगळ्यांनी पळ काढला. हाणामारीचं कारण अस्पष्ट. धुळ्यामधल्या देवपूर परिसरामधल्या अवैध कॅफेंवरती पोलिसांचे छापे. पडद्याआड अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना पोलिसांनी घेतलंय ताब्यात. विनापरवाना देशी बनावटीचे 2 पिस्तूल, 8 जिवंत काडतुसं बाळगणाऱ्यांना अटक. आरोपी उत्तर प्रदेशामधले असल्याची माहिती. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2ची मोठी कारवाई. शिर्डीमध्ये रील बनवण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या 2 अल्पवयीन आरोपींना अटक. चोरीच्या 9 लाखांच्या दुचाकी जप्त. नाशिक पोलिसांची कारवाई. धाराशिवमध्ये ज्वारीला पाणी देताना विजेच्या धक्क्यामुळे 2 शेतमजुरांचा मृत्यू. उमरगा तालुक्यामधल्या बलसूर इथली घटना. व्यंकटराम बालकुंदे आणि खुर्शीद आमीनसाब बडगिरे अशी या मृतांची नावं. कार दुचाकीच्या अपघातामध्ये पती आणि पत्नीचा मृत्यू तर 3 गंभीररित्या जखमी. नांदगाव चाळीसगाव रस्त्यावरच्या पिंपरखेड टोल नाका परिसरामधली दुर्घटना. चंद्रपूरमध्ये खड्ड्यात उतरून नगरसेवकांचं आंदोलन. महानगरपालिकेच्या वतीनं वेगवेगळ्या विकास कामांच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी पप्पू देशमुख यांचं गांधी प्रतिमा हातात घेऊन आंदोलन. वासवानी कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यावरती अनधिकृत मातीचा भराव सुरू. अलिबागच्या मिळकतखार गावामधला प्रकार. कंपनीमधील टाकाऊ राख ही थेट कांदळवनांच्या मुळांवरती पडल्यामुळे शेतकरी संकटात. बीएचआर पतसंस्थेच्या जळगावमधल्या मुख्य कार्यालयासमोर ठेवीदारांची निदर्शनं. मुदत संपूनही ठेवी परत मिळत नसल्यामुळे ठेवीदार आक्रमक. सिंधुदुर्गामधल्या वैभववाडी नगरपंचायतीसमोर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये राडा. ठेका मिळवण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद. प्रतिज्ञापत्र सादर करायला गेलेल्या ठेकेदाराला स्थानिक ठेकेदारांनी अडवलं. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा शहरामध्ये राज्यातील पहिला सरपंच महोत्सव. 3 दिवस हा महोत्सव चालेल. यामध्ये सरपंच कबड्डी सामने खेळणार असून कृषी प्रदर्शन आणि महिला बचत गटाच्या वस्तू विक्री स्टॉलचीही उभारणी. संसदेच्या संयुक्त संसदीय समितीने वक्फ दुरुस्ती विधेयकाचा मसुदा अहवाल लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केला. यावेळी जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल, निशिकांत दुबे आणि इतर भाजपचे खासदार सुद्धा उपस्थित. भाजपने चंदीगड महापौर पदाची निवडणूक जिंकली. भाजपच्या उमेदवार हरप्रीत बाबला या विजयी. बाबला यांना 19 मतं तर आपच्या प्रेमलता यांना 17 मतं मिळाली. आप आणि काँग्रेसच्या 3घांनी क्रॉस वोटिंग केलं. महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून प्रयागराजसाठी आकाशा एअरची विमानसेवा सुरू. 28 फेब्रुवारीपर्यंत विमानसेवा सुरू राहील. प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यामध्ये गेल्या 24 तासात 1 कोटी भाविकांनी स्नान केलंय. आतापर्यंत एकूण 27,58,00,000 भाविकांनी या संगमामध्ये स्नान केलं. प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यामधला व्हायरल झालेला चेहरा म्हणजे मोनी भोसले अर्थात मोनालिसा. या मोनीला दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटासाठी केलंय साईन. सोशल मीडियावरून दिली माहिती. साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्रक्रियेमध्ये सध्या बदल. लेखक प्रकाशकांकडून पहिल्यांदाच थेट मागवली पुस्तकं. 28 फेब्रुवारीपर्यंत पुस्तकं पाठवता येणार. साहित्य अकादमीचे सचिव के श्रीनिवास यांची माहिती. एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी अमेरिकेमध्ये घेतल्या उद्योगपतींच्या भेटी. महाराष्ट्राच्या पायाभूत प्रकल्पांमधील गुंतवणुकीच्या संधींच्या संदर्भात केली चर्चा. अमेरिकेमध्ये प्रवासी विमानाची लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरशी धडक. 67 जणांचा मृत्यू झाल्याची भीती. 30 जणांचे मृतदेह सापडले. बंडखोर नेता जुलानी यांनी स्वतःला सिरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केलं. राज्यघटना रद्द करून संसद सुद्धा बरखास्त केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.